शाहू महाराजांचं उल्लेखनीय कार्य कोल्हापूरच्या बाबतीत सांगतो. आमच्या इथे एक राधानगरी नावाचा डॅम आहे, तुम्हाला माहिती असेल बघा. तर राधानगरी डॅम ही पश्चिम महाराष्ट्राची तशी जीवनवाहिनीच आहे. इथं अर्धी इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये सांगितलं. तर राधानगरी डॅम बांधताना एक कॉन्ट्रॅक्ट त्यावेळेचे आपले सगळ्यात इंजिनियर होते विश्वेश्वरय्या, यांच्या नावानं आपण अभियंता दिन सादर तर त्यांना स्पेशली त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता आणि त्यातून राधानगरी डॅमची रचना पूर्ण केली होती. ती रचना करताना अगदी त्या डॅम जो अडवलेला होता, ती नदी आहे आपली, त्या नदीच्या मध्ये तिथं चेर टाकून बसून ती बागायची. फनी स्टोरी झालेली होती की ज्या गावामध्ये राहतो कोल्हापूरच्या एक्झॅक्ट शेजारी पंचगंगा नदीच्या काठावरती वडंगे नावाचं गाव आहे. शाहू महाराजांचा जो राजवाडा आहे, ज्याला आपण शाहू पॅलेस म्हणतो कोल्हापूरमध्ये, न्यू पॅलेस नाव आहे आता तिचं. तर न्यू पॅलेसला पहिल्यांदा म्हणजे इलेक्ट्रिसिटी आलेली होती आणि इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर बल्ब्स लागलेले होते. बल्ब्स लागल्यानंतर जे आसपासच्या आमच्या एरियातली लोक आहेत त्यांना वाटले आग लागली रात्री पहिल्यांदा. तर नदीतून बाजूला घेऊन सगळ्यांचं राजवाड्यावरती पाणी मारलं. अशी एक फनी स्टोरी आहे. असा जो राजा ज्यांनी पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी आमच्या इथं आणली, म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत पोचवायचं काम केलं. ज्यांनी तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जणांना पोचलेलं वाटतं नाही असं. तर भाऊराव पाटलांसोबत जसं भाऊराव पाटलांनी कुस्तीची पूर्ण सिस्टीम उभा केली रयत शिक्षण संस्थेमध्ये, तसं शाहू महाराजांनी 20 लाख आणि 20 लिटर नावाच्या 2 वसतिगृह अधीक्षक. शाहू महाराज हे सर्वसामान्य जनतेचे राजे होते. मागासवर्गीयांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढण्याची जी संकल्पना होती ती सर्वात प्रथम त्यांनी मांडली आणि त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. आता सरांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. तर ते पाण्याची सोय त्यांनी तो राधानगरी डॅम बनवून आणि रंकाळा तलाव यांची निर्मिती करून त्यांनी केली. छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणच नाही, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न नाही, तर त्यांनी सर्व बाजूनी सर्व समाजातील लोकांना कसं फायदा होईल आणि सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सुटतील यावर त्यांनी आपल्या राज्यकारभारामध्ये भर दिला होता. छत्रपती शाहू